सातत्यानं राज ठाकरेंची भेट घेत आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जातील ही भीती भाजप नेत्यांना वाटते का, हा सवाल सुद्धा सध्या उपस्थित केला जातोय। मात्र फडणवीस राज ठाकरे यांच्या कॅफेत चहा प्यायला गेलाय। राजकारणात अशा प्रकारचे चहापान होतच असतात। कॅफे चांगला असला की सर्वच चहापानाला येतात। फडणवीस आणि राज ठाकरे भेटीवर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। संजय राऊत यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी म्हणावी लागेल, कारण चहा पाण्यासाठी ही भेट झाली असं सध्या राऊत सांगत असले तरी या भेटीमागीचं नेमकं समीकरण काय, हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। मी काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे। तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे। राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात। लोकांना छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम। तर अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का? भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे आमदार होणार का, हा सवाल उपस्थित केला जातोय। एकंदरीत आपण पाहिलं होतं, ज्या वेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता त्यानंतर सुद्धा अमित ठाकरे यांना आता आमदार केलं जाणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असल्याचं आपण पाहिलेलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा तशीच काहीशी चर्चा सुरू झालेली आहे, कारण देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे। त्यामुळे राज ठाकरे यांची पुढची नेमकी रणनीती काय असणार आहे हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असल्याचं आपण पाहतोय। एकंदरीत विधानसभा निवडणुकीला हवं तसं यश राज ठाकरे यांना मिळालं नाही, एकही जागा त्यांची निवडून येऊ शकले नाही आणि त्यामुळे पक्षावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं होतं आणि त्यानंतरची राज ठाकरेंची भूमिका काय असेल हा देखील सवाल विचारला जात होता। मात्र आता थेट अमित ठाकरे जे आहेत, राज ठाकरे यांचे चिरंजीव, त्यांचा पराभव झाल्यानं सुद्धा राज ठाकरे यांच्यावरती टीका केली जात होती। मात्र आता या भेटीमागे नेमकं दडलंय काय, हा प्रश्न आहे। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीवर विरोधकांनी मात्र टीका केली आहे। राज यांचं राजकीय अस्तित्व संपत चाललंय, त्यामुळे राज ठाकरेंकडे कोण जातं याला फारसं महत्त्व नाही, ही टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरे भाजप विरोधात बोलतात मात्र निवडणुकीच्या तोंडावर नरमतात, हा आरोप सुद्धा अंधारेंनी केलेला आहे। राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे, त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही। महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बीजेपी होतात। आत्तासुद्धा ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात, हरकत नाही। सुषमा अंधारे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहिलं। एकीकडे मुंबईमध्ये आपण पाहतो या भेटीगाठी घडलेल्या आहेत, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आहे, तर दुसरीकडे मात्र एक वेगळी चर्चा उधाण घेताना दिसते आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी ही चर्चा आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणं काळाची गरज आहे। पुण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे बॅनर्स सुद्धा झळकताना दिसत आहे। बाळासाहेबांसोबत उद्धव आणि राज ठाकरे यांचा फोटो या बॅनरवरती सध्या झळकतोय। पुण्यात राजकीय नेत्यांचे फ्लेक्स किंवा बॅनर हे काही नवीन नाहीत, मात्र आता थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असा फ्लेक्स जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या टिळक रोडवर हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बसलेले असल्याचा जो फोटो आहे, या फ्लेक्स संदर्भात आणि या दोन्ही भावांच्या एकत्र येण्यासंदर्भात तुमचं मत